महाराष्ट्र एक विस्तीर्ण त्रिकोण. उत्तरेला सातपुड्याच्या पर्वत श्रेणीला जाऊन भिडतो. त्याचा दक्षिण टोक कारवारपर्यंत खाली जातो. पूर्व बाजूनं तेलंगण तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाट उतरून थेट पश्चिम सागरात जाऊन भिजतो. या महाराष्ट्राच्या पाठीशी सुमारे 3000 वर्षांची परंपरा आहे. हा महाराष्ट्र सह्याद्रीनं उत्तुंग झाला, सागरानं गंभीर बनला. कृष्णा, भीमा, गोदा, तापी या 4 सरितांच्या प्रवाहानं रसमय झाला. महाराष्ट्रातलं हे सौंदर्य, ही वैशिष्ट्य, जगातल्या मानल्या जाणाऱ्या कलाकृती स्वतः बघणं, अनुभवणं ही प्रत्येक माणसाची सुप्त इच्छा. त्यातूनच जन्म झाला पर्यटनाच्या संकल्पनेचा. महाराष्ट्राला स्वतःचा राजकीय इतिहास आहे आणि इथलं सांस्कृतिक वेगळेपण नेहमीच इतरांचं आकर्षण बनलंय. स्वातंत्र्यानंतर काही वर्षातच महाराष्ट्रातील नैसर्गिकरित्या परिपूर्ण आणि सुंदर स्थळांचा विकास व्हायला सुरुवात झाली. इथली सांस्कृतिक वैशिष्ट्य आणि प्रतिभा निसर्गानं आपल्या अक्षय खजिन्यातून मुक्त हस्तानं उधळल्या आहेत. ही सफर न संपणारी. अजंठा आणि वेरूळ ही लेणी जगातली महान आश्चर्य मानली जातात. हे विश्वस्वरूप दर्शन आहे. या कलाकृतींमुळे महाराष्ट्रच नव्हे तर भारत जगन्मान्य झाला. ही राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. 2000 वर्षांपूर्वी छिन्नी आणि हातोड्यासारख्या अगदी सामान्य साधनांनी या अप्रतिम कलाकृती निर्माण केल्या असून कलाकारांनी दगडाच्या आणि रंगांच्या माध्यमातून मानवी भावना प्रकट केल्या आहेत. आणि विशेष म्हणजे हे जगप्रसिद्ध नवल निर्माण करणाऱ्या कलाकारांनी आपला उल्लेख कुठेही केला नाही. ते सर्व अज्ञात आहेत आणि या कलाकृती मात्र अमर आहेत. भारतीय कलेचा अजोड आणि अनुपम वारसा असलेली ही लेणी, त्यांचं सौंदर्य, यांचं वर्णन निव्वळ अशक्य. हे केवळ मार्गदर्शन आहे. 250 वर्षांपूर्वी इसवी सन 1819 मध्ये जेव्हा मद्रास सेनेचे ब्रिटिश सैनिक शिकारीसाठी आले होते, तेव्हा ही लेणी त्यांना प्रथम दिसली. ती त्यांना जिथून दिसली त्या जागेचं नाव व्ह्यू पॉइंट. पावसामुळे काही भाग उघडा पडला होता तर बहुतेक झाकल्या अवस्थेत आढळला. ज्या डोंगरात ही लेणी कोरली आहेत तो डोंगर घोड्याच्या नालेच्या आकाराचा आहे. ही सर्व लेणी बौद्ध धर्मीय आहेत. इथलं प्राकृतिक सौंदर्य देखील नयनरम्य आहे. 30 लेणींपैकी 5 चैत्यगृह आणि 25 विहारगृह आहेत. चैत्यापासून आपल्याला सामुदायिक पूजा आणि विहारगृहामुळे भिक्षुकांच्या निवासस्थानाचा बोध होतो. अजंठा या गावाच्या नावावरूनच या लेण्यांना नाव पडलं. भारतातील एकूण लेण्यांच्या 80% लेणी पश्चिम महाराष्ट्रात आहेत. अशा पर्यटन स्थळांची जपणूक करणं आणि त्यांचं मूळ सौंदर्य टिकवणं हे कसरतीचं आणि जिकरीचं काम आहे. भारतीय पुरातत्व विभागातर्फे या ऐतिहासिक स्थळांची जपणूक केली जाते. पर्यटनाची संकल्पना अशी की पूर्वी असे म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून लोक प्रवास करायचे. त्याच्यानंतर धार्मिक दृष्टिकोन थोडासा त्याचा जोडलाच, पुन्हा मग ऐतिहासिक दृष्टिकोनातून प्रवास करायचे. आपलं ब्रिटिश सैनिकांनी शोध लावल्यावर या लेण्यांची माहिती निजाम सरकारला दिली. त्यांनी लेणी सफाईचं काम केलं. पुढे 1952 साली ही लेणी भारत शासनाच्या पुरातत्व विभागाकडे आली. या विभागानं लेण्यांकडे जाणारे मातीचे रस्ते काँक्रीटचे बांधले. नादुरुस्त पडलेले खांब त्यांचं जुनं बांधकाम सौंदर्य अबाधित राखून पुन्हा बांधले. जपान सरकारच्या सहकार्यानं OECF कार्यक्रमाअंतर्गत अजंठा वेरूळ या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचं रुंदीकरणाचं आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळं औरंगाबादपासून गाडीनं पोहोचता येणं पर्यटकांना अतिशय सोयीचं जातं. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे विविध सफरी आयोजित केल्या जातात आणि क्रमानं पर्यटकांची संख्या वाढायला लागते. स्वातंत्र्यापूर्वी 5-50 पर्यटक इथे यायचे, पण गेल्या 10 वर्षात हे चित्र पूर्णतः पालटलं आहे. आज इथं रोज हजारो देशी परदेशी पर्यटक येत असतात. 1976 मध्ये पर्यटकांची संख्या लय कमी होती. 200 ते 500 पर्यंत लोक येत होते. आता ही संख्या वाढून 1200 ते 2000 पर्यंत गेलेली आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी
हा अनमोल ठेवा सांभाळून ठेवण्याचं काम अहोरात्र चालू असतं. लेण्यांमध्ये दिवसातून 3दा तापमान आणि आर्द्रतेवर कायम लक्ष ठेवण्यासाठी मीटर रिडिंग घेतलं जातं. रंगकामाचं चित्रकृतींचं नुकसान झाल्यास दुरुस्ती कामापूर्वी त्यांची छायाचित्र आणि कागदपत्र तयार केली जातात. जर कुठे तडा गेला असेल तर फेविकॉल आणि सिमेंट यांचा वापर करून दुरुस्त करण्यात येतं आणि प्रदूषणामुळे काळपटपणा आला असेल तर रसायनांचा वापर करून स्वच्छ केली जातात. जास्त प्रकाशानं गुंफांचं नैसर्गिक सौंदर्य नष्ट होऊ नये म्हणून मोठमोठ्या ताडपत्र्या लावण्यात आल्या आहेत. आतली आर्द्रता वाढू नये म्हणून लेण्यांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवरही बंधन ठेवलं जातं. वाढणाऱ्या पर्यटकांच्या संख्येबरोबर स्थानिक लोकांनी इथं पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या खास पहाडी आणि शोभेच्या वस्तूंची दुकानं मांडली आहेत. त्यामुळे स्थानिक रोजगार मिळायला सोपं जातं. मेरा बिजनेस जो है अजंता की पहाड़ियों से कनेक्टेड है, जो इस रेंज की खास स्पेशलिटी है. स्टोन इस पहाड़ी की पहाडी प्रदेशात मिळणाऱ्या या मूल्यवान दगडांपासून सुरेख कलाकृती तयार केल्या जातात. हे सगळे नेकलेस, ॲस्ट्रेज, पेपरवेट्स या दगडांपासून तयार होतात. इथं स्फटिक, जॅस्पर, ॲमेथिस्ट, ॲगेट इत्यादी प्रकारच्या विविध मूल्यवान दगडांपासून या वस्तू तयार करण्यात येतात. पर्यटकांना या कलाकृतींचं खास आकर्षण असतं. अजंठाच्या परिसरातलं सौंदर्य आणि कलाकृती जगात इतरत्र कुठंच मिळणाऱ्या नसतात. महाराष्ट्राचं पर्यटन मुंबईतून सुरू होतं आणि अजंठा वेरूळपर्यंत थांबतं असं म्हणतात आणि त्यासाठी औरंगाबाद शहराला भेट द्यावीच लागते. अजंठा वेरूळ ही जगातली महान आश्चर्य, ताजमहालची प्रतिकृती बीबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं घृष्णेश्वराचं मंदिर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी सुरू होते आणि पाहता पाहता औरंगाबादचं स्वरूप पालटत गेलं. उत्तम रस्ते, खाजगी वाहनं, पर्यटकांसाठी गाईड्स, विमानतळ अशा दळणवळणाच्या आणि वास्तव्याच्या सुखसोयी येऊ लागल्या. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद शहराचं जे काही माध्यम म्हणून वापर केला जातो आहे त्यासाठी महानगरपालिकेने पुरेपूर असं सहकार्य दिलेलं आहे. त्याचं उदाहरण आपल्याला दिसेल की जेव्हा केव्हा पर्यटक या शहरामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला या शहराचे जे रस्ते आहे, ज्याला आपण वाहिन्या असं संबोधलं जातं, ते रस्ते आणि चौक ज्या ठिकठिकाणी आपल्याला सुशोभित झालेले आढळून येतील. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून अजंठा येथे जवळजवळ 500 हेक्टरमध्ये वनीकरण करण्यात आलेलं आहे. वेरूळ येथे 237 हेक्टरमध्ये झाडं लावण्यात आलेली आहेत. याचा उद्देश हा इथल्या पर्यावरणाचा समतोल राखणं हा आहे आणि त्याचप्रमाणे भगवान बुद्धांच्या वेळेला ज्या प्रकारची जंगलं आणि वनं त्यावेळेला इथं असत होती तशाच प्रकारची जंगलं परत निर्माण करून त्या पूर्वीच्या काळातलं वातावरण निर्मितीचा हा एक प्रयत्न आहे. औरंगाबादचं पहिलं आकर्षण बीबी का मकबरा. ज्यांनी ताजमहालचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं नसेल आणि तो नुसते चित्रातून पाहिला असेल त्यांनी मकबरा पाहताच त्यांच्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी ताजमहालचं दर्शन घेतलं असेल त्यांना मात्र मकबरा आणि ताजमहाल यामधील फरक जाणवेल हे नैसर्गिक आहे. मकबराच्या रेखाटणीत ताजमहालपेक्षा काही विशेष कौशल्य वापरण्यात आलंय असं हमखासपणे सांगण्यात येतं. उदाहरणार्थ मनोऱ्यांची बांधणी अशा पद्धतीची आहे की तिथले 4ही मनोरे कोणत्याही कोपऱ्यातून दिसू शकतात. ही मोगल बादशाह औरंगजेबची 4थी राणी दिलरस बानो बेगम उर्फ राबिया दुर्रानी हिच्या कबरीवर तयार केलेली एक ऐतिहासिक वास्तुकला. राजपुत्र आझमशाह यानं आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला. हे स्मारक ताजप्रमाणे स्फटिकाच्या चौथऱ्यावर उभं आहे. प्रवेशद्वाराजवळील कोरीव काम बहारीचं आहे. एका चिमुकल्या दरवाजातून आत गेल्यानंतर एक गॅलरी लागते आणि तिथून खाली राणीचं थडगं दृष्टीला पडतं. त्याची बांधणी अशा पद्धतीची आहे की मुसलमानी धर्मानुरूप त्यावर पावसाचे थेंब आणि सूर्यकिरण पडावेत, त्याचप्रमाणे वाऱ्याची झुळूक खेळती राहून इतर पंचमहाभूतांचं सान्निध्य असावं. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्थापनेपासून पर्यटकांना विविध सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे. यामध्ये खास पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं औरंगाबादमध्ये प्रथमच पर्यटक स्वागत केंद्राची स्थापना केली आहे. पर्यटकांच्या निवासाची, प्रवासाची आणि गाईड्सची व्यवस्था या केंद्रातर्फे केली जाते. 20 वर्षापूर्वी
लक्झरी टुरिस्ट टॅक्सीला परमिट मिळालेले आहे. आणि त्यावेळेसपासून जवळपास या बसस्टँडच्या समोर 500 ते 600 लोक उदरनिर्वाह करतात. इथं बाहेरचे पर्यटक येतात, त्यांना आम्ही योग्य गायडन्स करून त्यांना पर्यटक स्थळ दाखवतो आणि त्यांना फसवणूक करत नाही त्यांची. आणि या औरंगाबादला ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळं अजिंठा एलोरा लेण्या पाहण्यासाठी बाहेरून सुद्धा बाहेरच्या देशाची सुद्धा पर्यटक येतात आणि त्यांना आम्ही भरपूर मदत करून त्यांना योग्य सहकार्य करतो. दौलताबाद औरंगाबादेहून केवळ 15 किलोमीटरवर असलेलं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थळ, जे आपल्याला राजाराम देवराय कालावधीची आठवण करून देतं. पूर्वी याचं नाव देवगिरी असं होतं. यादव वंशातील राजपुत्र भिल्लमनं हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या चोहोबाजूनी खूप खोल असे खंदक आहेत. या कारणामुळे शत्रूंना हा किल्ला अजिंक्य होता. अगदी बाहेरची विशाल भिंत महाकोट म्हणवली जाते. प्रवेशद्वार विशाल आहे. या दाराला हलवणं किंवा ढकलणं मनुष्य शक्तीच्या बाहेर आहे. दारात लोखंडाचे नोकदार खिळे ठोकण्यात आले आहेत. किल्ल्यावर चढायला साधारणतः अर्धा तास लागतो. या किल्ल्याची उंची 500 फुटांची आहे. चालत जाताना एका मैलाचं अंतर कापत जावं लागतं. आत प्रवेश केल्यानंतर रक्षकांसाठी लहान लहान खोल्या दिसतात, जिथं विविध आकाराच्या आणि शक्तिशाली अशा तोफा दिसतात. इथूनच पुढे एका छोट्याशा द्वारातून प्रवेश करावा लागतो. किल्ल्याभोवती असलेल्या खंदकाची खोली 17 मीटर आहे. हे खंदक अजूनही पाण्याने भरलेलं आहे. त्याच्यावर लोखंडी पूल आहे. त्यावेळी कातड्याच्या पुलावरून ये जा केली जात असे. किल्ल्याच्या खंदकापर्यंत अशा प्रकारे काळोख आहे की आत्ताच्या काळात देखील खंदकावर चढणं असंभव आहे. काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण एका गोलाकार ओट्याजवळ येऊन पोहोचतो. तेथील तोफेवर मागच्या भागावर मेंढ्याची कलाकृती आहे. तिला मेंढा तोफ असं म्हणतात. थोड्या अंतरावर चिनी मातीच्या टाईल्सच्या तुकड्यांनी बनवलेला चिनी महाल दिसतो. दिल्लीच्या कुतुब मिनार नंतर चांद मिनारचं नाव घेण्यात येतं. प्रशस्त अशा एका लांब रुंद ओट्यावर 70 मीटर उंच असा हा चांद मिनार तयार करण्यात आला आहे. 12 कमानी असलेली ही इमारत दगड आणि चुन्यानं तयार करण्यात आली आहे. 12 दरी. तिची भव्यता, शान, वैभव तिला प्रत्यक्षात पाहूनच अनुभवली जाऊ शकते. संगमरवराच्या वापरामुळं यात नेहमी थंडावा असतो. वेरूळ किंवा अजंठाकडे जाणारे पर्यटक आवर्जून या परिसराला भेट देतात. अजंठा आणि वेरूळ प्रमाणेच या परिसरात मिळणाऱ्या तयार होणाऱ्या वस्तू या ठिकाणी विक्रीला ठेवलेल्या असतात. वेरूळ औरंगाबाद पासून 29 किलोमीटर अंतरावर असलेलं हे दुसरं जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ. ही लेणी ज्या डोंगरात खोदली आहेत त्याला येलू पर्वत म्हणतात. हा सह्याद्रीचा एक फाटा असून त्याला महेशाद्री पर्वतही म्हणतात. वेरूळ इथं 50च्या वर लेणी असून त्यातली 34 महत्वाची आहेत. अजंठा इथली लेणी फक्त बौद्ध धर्मीय आहेत, मात्र वेरूळ इथं बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मीयांची लेणी अगदी जवळजवळ खोदलेली आढळून येतात. वास्तविक पाहता या तिन्ही धर्मियांचा महाराष्ट्रात चांगला संघर्ष झाला आहे, परंतु कलेच्या आणि धार्मिक स्मारकांच्या क्षेत्रात या तिन्ही धर्मियांनी कमालीची सहानुभूती आणि सहिष्णुता दाखवली आहे. 8व्या शतकात तर या तिन्ही धर्मियांचं लेण्यांचं खोदकाम एकाच वेळी चालू होतं. या 11 आणि 12 नंबरच्या लेण्या यांना अनुक्रमे दोताळ आणि तीनताळ म्हटलं जातं. दोन्ही लेण्या 3 मजली आहेत. समोर उभं राहून पाहिलं असता तिन्ही मजल्यांचे स्तंभ दृष्टीला पडतात. लेणी क्रमांक 11 मधील खालचा तळ 1876 सालापर्यंत मातीत दबलेला होता, म्हणून त्याचं नाव दोताळ असं आहे. इथल्या 1 ते 12 पर्यंतच्या लेण्या बौद्ध धर्मीय लेण्या आहेत.
द्वारावर 2 सिंह कोरलेले हे 29 क्रमांकाचं लेणं. याचं स्थानिक नाव सीता स्नानगृह लेणं आहे. हे हिंदू लेणं असून त्यात शिवशंकराच्या चरित्रातील विविध दृश्य कोरलेली आहेत. रावण कैलास पर्वत उचलत असल्याचं हे दृश्य. ही सगळी लेणी दगडात वरून खालपर्यंत खोदत आणली आहेत. त्या काळातील स्थापत्यकला बरीच पुढारलेली आणि अद्भुत होती असंच म्हणावं लागेल. दगडात कोरून काढलेली ही शिल्प आजही सजीव भासावीत इतकी प्रमाणबद्ध आणि सौंदर्यपूर्ण आहेत. केवळ छिन्नी आणि हातोड्याच्या सहाय्यानं हे काम चाललं होतं. इसवी सनाच्या 5व्या शतकापासून सुरू झालेलं हे काम 8व्या शतकापर्यंत म्हणजे 300 वर्ष चालू होतं. या काळात शिल्पकलेच्या संकल्पनेत झालेला बदल आणि विकास आपल्याला पाहायला मिळतो. त्या काळातील धार्मिक भावभावना, सामाजिक स्थित्यंतर, त्याचप्रमाणे सामाजिक राहणीमान याचा अंदाज बांधायला ही शिल्प अतिशय उपयोगी पडतात. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने काही प्रिन्सिपल्स अडॉप्ट केलेले आहेत आणि ती प्रिन्सिपल्स म्हणजे रॉक कट केवच्या संबंधी बोलायचं झालं तर आम्ही केव नंबर 10चं काम संवर्धन आणि जतनसाठी घेतलेलं आहे. या संवर्धन आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या लेण्यांचं संवर्धन तसंच जतनाचं काम विविध ठिकाणी केलं आहे असं दिसून येतं. पाऊस, वारा तसंच पर्यावरणामुळं दगडांची काही छतं कोसळली होती. त्यामुळं आतील मूर्त्यांचं तसंच रंगकाम आणि बांधणीचं घर्षण होत होतं. दुरुस्ती काम करताना ते जुन्या शिल्पकलेशी मिळतं जुळतं व्हायलाच हवं अशी दक्षता घेण्यात येते. या दुरुस्तीचं आपलं असं एक तंत्र आहे. दगडाचा जो भाग पडला असेल त्याचे विविध तपासण्याद्वारे गुणधर्म लक्षात घेतले जातात. मग लिचन, मॉस, विटेची पावडर, दगडाची पावडर तसंच अनेक प्रकारची ऑक्साइड्स यांचा एक नमुना बनवला जातो. तुटलेल्या भागाशी तो मिळता जुळता आहे की नाही याची चाचणी करून त्याप्रमाणे त्यात बदल केले जातात आणि मगच पुढील काम हाती घेतलं जातं. लेणी क्रमांक 32 मधील हा मानस्तंभ गेल्या 200 वर्षांपासून तुटून पडला होता. 5 वेगवेगळे तुकडे झालेल्या या मानस्तंभाच्या दुरुस्तीचं काम 1987 मध्ये हाती घेण्यात आलं. अनमोल असा ठेवा असणाऱ्या या ऐतिहासिक सौंदर्य स्थळांचं जीवनमान वाढवणं, बांधकाम दुरुस्ती तसंच जुनं सौंदर्य पुन्हा उभं करणं हे या संवर्धन कामाचं उद्दिष्ट आहे. येणाऱ्या पिढीसाठी हा सांस्कृतिक वारसा जपून ठेवण्याचं काम भारतीय पुरातत्व विभागातर्फे केलं जातं. 30 ते 38 ही जैन धर्मीय लेणी आहेत. त्यातील या 32 क्रमांकाच्या लेण्याला इंद्रसभा म्हटलं जातं. आणि हे जगप्रसिद्ध असं कैलास लेणं भव्यता, पवित्रता आणि शिल्पकलेचं शिखर गाठण्यात शिल्पकारांना इथं यश मिळालं आहे. शिखरापासून खोदकामाला सुरुवात करून पायथ्यापर्यंत खोदकाम केलेलं हे लेणं त्या शिल्प निर्मितीतील प्रमाणबद्धता, सौष्ठव पाहून बघणारा थक्क होऊन जातो. सौंदर्यानं बहरलेलं हे शिल्प राष्ट्रकूट वंशाच्या क्षतिवर्धनाचे चुलते कृष्णराजा यानं इसवी सन 578 मध्ये निर्माण करायला घेतलं. पुढे 150 वर्ष या शिल्प मंदिराची निर्मिती सुरूच होती. मुख्य मंदिराच्या छतावर आजही शाबूत असलेलं रंगकाम पाहायला मिळतं. इथं मुख्य मूर्ती शिवलिंगाची आहे.
महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या अजंठा आणि वेरूळ येथील लेण्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणजे औरंगाबाद. मुंबईपासून औरंगाबाद 412 किलोमीटर अंतरावर आहे. औरंगाबाद पासून अजिंठा 108 किलोमीटर अंतरावर आहे. आणि वेरूळ 29 किलोमीटर अंतरावर आहे. वेरूळ जवळच असलेलं हे घृष्णेश्वराचं मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक ज्योतिर्लिंग. हे स्वयंभू आहे. 17व्या शतकात सती अहिल्याबाई आणि त्यांची सासू गौतमीबाई आणि बायजाबाई यांनी हे मंदिर बनवलं होतं. मंदिराचा अर्धा भाग लाल दगडांचा आणि अर्धा भाग प्लास्टरचा दिसतो. दगडांची जुळवाजुळवी दगडांना कोरून केलेली असून मंदिरावरील कळस सोन्याचा आहे. या सगळ्या स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या आता भरपूर प्रमाणात वाढली असून मागच्या वर्षी 6 ते 6.5 लाख पर्यटकांची नोंद करण्यात आली. पर्यटकांच्या या संख्येबरोबरच औरंगाबादेतील विविध उद्योगधंदे देखील वाढीला लागले आहेत. पर्यटनाच्या उद्योगाबरोबरच विविध पर्यटक सहली आयोजित करणाऱ्या अनेक संस्था आज इथं दिसतात. ऐतिहासिक महत्वाच्या दृष्टीनं आपलं असं स्वतःचं अस्तित्व सांगणाऱ्या या औरंगाबाद शहराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वस्त्रोद्योग. औरंगाबादचं हिमरू वस्त्र मोगल काळापासून प्रसिद्ध आहे. त्याच्या शाली आणि गालीचे तसंच चादरी बनवल्या जातात. इथून केवळ 52 किलोमीटर अंतरावर निर्माण होणाऱ्या पैठण्या जगविख्यात आहेत. औरंगाबादला वाढणाऱ्या पर्यटकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या उद्योगांना सुद्धा फायदा मिळतो. तीर्थयात्रेला जाणं इथून सुरू झालेली ही पर्यटनाची संकल्पना आज नैसर्गिक ऐतिहासिक स्थळांचा मनसोक्त आस्वाद घेणं आणि आनंद उपभोगणं इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. हे एक सुचिन्ह आहे.